सर्वांना नमस्कार. श्री अर्चना या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. महाशिवरात्रीच्या पवित्र रात्री एक छोटीशी वात आपलं भाग्य उजळू शकते. पण माहीत आहे का 750 पदर वात आणि बेल वाती मागचं आणि एक 11 पदरी अखंड वातचं गुढ काय आहे? ही फक्त परंपरा नाही, शिवकृपा मिळवण्याचा एक शक्तिशाली मार्ग आहे. महाशिवरात्रीची ती पवित्र रात्र संपूर्ण विश्व शांत असते आणि त्या शांततेत एक छोटासा दिवा पेटतो. पण माहीत आहे का, या दिव्यातील साधी कापसाची वातही आपलं जीवन बदलू शकते. आज आपण जाणून घेणार आहोत महाशिवरात्रीला 750 पदर वात, बेल वात आणि अखंड अशी 11 पदरी वात लावण्याचे गूढ महत्त्व आणि त्यामागे पुराण काय सांगते. महाशिवरात्रीची रात्र का विशेष? महाशिवरात्रीचं महत्त्व शिवपुराण आणि स्कंदपुराणानुसार ही रात्र अत्यंत पवित्र मानली जाते. याच दिवशी शिव पार्वती विवाह झाला, शिवलिंग प्रगट झाले आणि शिवतत्व पृथ्वीवर विशेष सक्रिय होते. म्हणून या रात्री केलेली पूजा, अर्चना, जप, दीपदान अनेक पटीने फळ देते असं सांगितलेलं आहे. 750 पदर वात किंवा बेलवात किंवा अखंड अशी 11 पदराची वात कोणत्या पुराणात आहे? सोप्या शब्दात सांगायचं तर 7 ह्या वातीचं महत्त्व ठराविक उल्लेख कोणत्याही प्रमुख पुराणात म्हणजे शिवपुराण, स्कंदपुराण, पद्मपुराण यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं नाही. ही लोकपरंपरा आणि स्थानिक भक्ती यामधून आलेली आहे. दीपदानाचं महत्त्व सांगितलेलं आहे शिवपुराणामध्ये. मोठं महत्त्व सांगितलेलं आहे. दीप म्हणजे काय? प्रकाश. प्रकाश म्हणजे काय? ज्ञान. 750 पदरवातीचं महत्त्व हे लोकपरंपरेनं आलेलं आहे. हेच आपल्याला प्रश्न पडतो. आता 750 पदरवाती म्हणजे काय? ही मोठी कापसाची वात असते ज्यामध्ये अनेक धागे एकत्र गुंडाळलेले असतात. तर याचा अर्थ काय 750 पदरीचा? हे अर्थ मी इथं सांगते की 750 हा आकडा पुराणात तर लोकपरंपरेने आलेला आहे. तर हे जास्त पदर म्हणजे काय? जास्त समर्पण. अनेक धागे म्हणजे काय? अनेक इच्छा. अनेक एक ज्योत त्याचा पूर्ण धागा एकत्र होऊन लावणं म्हणजे काय? शिवतत्वात विलीन होणं. जसे अनेक विचार एकत्र येऊन मन स्थिर होते, तसेच अनेक पदराची वात एकत्र येऊन तेजस्वी प्रकाश देते. याचा अर्थ काय की आपल्या जीवनातील सर्व चिंता, अहंकार, वाईट प्रवृत्ती आपण जाळून टाकायची आणि शिवप्रकाशात स्वतःला अर्पण करायचं. आता बेलवातीचं महत्त्व काय किंवा बेलवातीचा अर्थ काय? तर बेलपत्र हे शिवाला अत्यंत प्रिय आहे. शिवपुराणात सांगितलेलं पण आहे आणि सगळ्यांना माहीत पण आहे की शिवाला बेलपत्र आवडतं. बेलाची 3 पाने म्हणजे काय? ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं प्रतीक. काही ठिकाणी बेलाच्या तंतूपासून किंवा बेलपत्रापासून तयार केलेली वात लावली जाते. हे बेलवात कशी करतात तर ते बेलवात ही बेलाच्या पानं वाळवतात आणि त्या बेल पत्रापासून ही वात 3 म्हणजे 3 हे केलेले असतात. हे 3 टोक केले म्हणजे 3 म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश अशी ही बेलवात असते. 3 बेलपानापासून. त्याच्याने काय होते हे लावल्यानंतर? आपल्या त्रिगुणाचा सत्व, रज, तम संतुलन राखणे. बेलवाती लावल्यास काय होते? मनशांती, पापक्षालन, शिवकृपा असं मानले जाते. त्याच्यानंतर आपण बघूयात की 11 पदराची अखंड वात. 11 पदराची वात, अखंड वात कशी करायची? तर आपण कापूस स्वच्छ निवडून घ्यायचा, त्याचा दोरा काढायचा आणि त्याच्यानंतर आपण 11 पदर असे 11 पदराची एक वात, 11 पदराची एक वात अशी करून 11 वाती करायच्या अखंड. त्याला म्हणजे तोडायचं नाही, अखंड वात त्याला ती सुद्धा लावणं शुभदायक मानलेलं आहे. म्हणजे आपल्या महादेवाला आपण जी पूजा अर्चना करतो तर आपली भक्ती अखंड राहावी, अक्षय राहावी, महादेवाची कृपा आपल्यावर अक्षय राहावी, अखंड राहावी असंच यामागचा उद्देश असतो. हे म्हणूनच महाशिवरात्री लावलेली ही वाती, ह्या वाती कापसाचा धागा नसतं, ती असते आपली भक्ती, आपलं समर्पण, आपलं प्रार्थना. कमेंटमध्ये लिहा हर हर महादेव. ज्योत जर मनापासून पेटली, शिवकृपा नक्कीच प्रगट होते. म्हणूनच महाशिवरात्रीला लावलेली छोटीशी वाती, ह्या ज्या वाती मी सांगितलेल्या बेलवात, 750 पदरवात किंवा अखंड अशी 11 पदराची वात आपल्या श्रद्धेची, मनातील भक्तीची ज्योत आहे, आपल्या आत्म्याची हाक आहे आणि शिवचरणी केलेले आपले समर्पण आहे. कापसाची वात स्वतः जळते
आणि प्रकाश देते. तसंच आपणही आपल्या अहंकाराला, रागाला, मत्सराला जाळून टाकूया आणि जीवनात ज्ञानाचा, शांततेचा आणि प्रेमाचा प्रकाश पसरूया. आज आपण ही वाती कशा करायच्या आहेत, हे वाती करायला सुद्धा थोड्याशा अवघड आहेत, पण एकदा आपण सुरुवात केली तर सोप्या पण आहेत. ह्या वाती आपण अवश्य करायच्या शिवरात्रीला, आणि शिवरात्रीला संध्याकाळी 10-11च्या नंतर ह्या वाती लावायच्या. वाती आपण आरती करतो, आरती केल्यानंतर ह्या वाती लावायच्या. बेलवात लावायची, शिवरात्रीची 750 पदराची वात लावायची आणि 11 पदराची अखंड वात अशी लावायची. त्याला हे फार महत्त्व पण आहे आणि ते शुभदायक पण आहे. हे लावल्यानं काय होतं आपल्या तर आपल्या जीवनातील दुःख, चिंता, नकारात्मकता जळून जाते, अशी आपली म्हणजे असा आपला विश्वास आहे. आणि असं हे सुद्धा आपल्याला सकारात्मक परिणाम आपल्याला दिसतो सुद्धा. कारण काय, वात जळते तेव्हा प्रकाश निर्माण होतो आणि भक्ती जळते तेव्हा कृपा प्रगट होते, शिवकृपा प्रगट होते. चला, या महाशिवरात्रीला आपण फक्त ह्या वाती लावायच्या, तिन्ही बेलवात, 11 पदराची अखंड वात आणि 750ची पदरवात आपल्या लावली. त्यासोबतच आपल्या जीवनामध्ये शिवतत्व प्रज्वलित करूया. हर हर महादेव. ओम नमः शिवाय.